नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी आहे हैदराबादमध्ये आणि आज आहे हैदराबादचा दुसरा दिवस. आम्ही आता रेडी होणार आहे मंदिरात जायला. मस्त आंघोळ झाली आहे सगळ्यांची. आता मी प्रियंकाच्या हॉस्टेलला आहे. इथे तुम्हाला मागे दिसेल, इकडे सगळ्या IT कंपनीज आहेत. सो बेसिकली हा एरिया माधापूर आहे. माधापूर एरियाला भरपूर कंपनीज आहेत. म्हणजे एक IT हब आहे. हा हायटेक सिटी इज डिफरंट, रहेजा माइंड स्पेस इज डिफरंट. सो इथे आय हॅव लॉट ऑफ मेमरीज. इथे मी आधी राहिली आहे. माझं हॉस्टेल होमटेल म्हणून होता, तो तिकडे होता. आणि प्रियंकाचं हॉस्टेल इज लाईक 300 मीटरचा डिफरन्स. सो आम्ही ठरवलं आहे की आज मंदिरात जाऊया. आणि आधी आम्ही जेव्हा प्रियंकाच्या हॉस्टेलला यायचो ना, तर इथला जो वॉर्डन आहे तो आम्हाला अजिबात एंटर करू द्यायचा नाही. आणि स्पेशली मी नेहमीच येत राहायची ना, तर त्याला असं म्हणजे सवय झाली होती की तो रूममध्ये अक्षरशः येऊन बघायचा की कोण आहे, कधी आली आहे. हैदराबादवरून मी जेव्हा कधी येते ना, ते मी प्रियंकाच्याच हॉस्टेलला थांबते. सो इझी पडतं आम्हाला. आणि आता तर प्रियंका पण हॉस्टेल सोडणार आहे. आय डोंट नो वेदर इट इज आवर लास्ट टाईम इन हैदराबाद. चला तर आता मी पटकन रेडी होते. किती सारे आंबे लागले तिथे बघा. 1 मिनटं दाखवते है ना. आम्ही काल इथल्या कैरी तोडल्या आणि मस्त खाल्ल्या चटपटा. आम्ही आता सगळे रेडी झालो आहोत. इकडे खूप जास्त ऊन आहे गाईस हैदराबादमध्ये. सो असं काही लाईट वेटच घालायचं होतं मला. खूप जास्त भूक लागलेली आहे. आता खाली मस्त मी डोसा आणि इडली खाणार किंवा बोंडा खाणार. माय फेवरेट. मी कालपासून आली आहे, पण मी एकदा आतापर्यंत इडली, डोसा आणि बोंडा खाल्लेला नाही. सो नाव आय विल हॅव इट. हा बोंडा किती मस्त आहे. वाव वाव यम यम. नरेश, मेरी सुजित तो तिकडे आहे. चलो बिलीव नाव. मस्त लगता है. Previously it used to be for me also, but I got changed. Starting only idli now. ये और भी आगे. हाँ. डोसा शेयर बाय कल्याण. Say hi nicely. Hi. He is shy fellow guys. Hey. अरे तुम दोनों का आउटफिट मैच कर रहा है. ग्रीन ग्रीन. सिटी लॉन्च you should eat healthy food, you should stay healthy, you should do you should do actually they stop there. See, झोपरी. या हे बघा गाईस, टेम्पल. इथे जायचं आहे आम्हाला. first time na very powerful god है लक्ष्मी नरसिम्हा स्वामी. क्या है what are the wish you have? अभी सबका तो एक ही विश होगा. सबका एक ही wish होगा, but pray from whole heart, pray wholeheartedly. Exactly. And tell God, if That it is you done, will do. again I will do something for you. Hard work should be from us, Yeah, our side exactly. only. If you don't do hard work and give me wish, we won't give it. आता आम्ही दर्शनाला चाललोय. खूप जास्त ऊन आहे तेलंगणामध्ये. मस्त आम्ही आपले स्कार्फ वापरणार आहे. गिव सम ब्रीफ रे. हिंदी में बताओ इस टेम्पल के बारे में. दिस इज नरसिम्हा स्वामी टेम्पल. इस टेम्पल एक बहुत पावरफुल गॉड है.
इधर हाँ कुछ भी विश मांग लो वो पूरा हो जाएगा। दिल से मांगना चाहिए। दिल से मांगना चाहिए और आपका विश पूरा होने के बाद फिर आके दर्शन करो भगवान को, ठीक है? पूरा मेहनत करो उसके बाद विश मांग लो। मेहनत से बिना विश मांगा तो कुछ नहीं होगा। नाइस, ट्रू. Yamini, did you understand what he said? I understand, but I can't explain. You can explain in English. You can explain in English. తెలుగులో మాట్లాడు. Okay, Telugu. So this నరసింహస్వామి టెంపుల్ ఇక్కడ చాలా పవర్ఫుల్ ఉంటారు. మనం ఏదైనా విష్ కోరుకున్న తర్వాత నెరవేరితే మళ్ళీ వచ్చి दर्शनम చేసుకోవాలి. वाव, नाईस. चला आता मी वर गेल्यावर आम्ही तुम्हाला टेम्पल दाखवू. आय डोंट नो तिथे फोन थिंग अलाउड नाहीये. ठीक आहे. बघा गाईज, आपल्याला एवढ्या वर जायचं आहे आणि मंदिर खरंच म्हणतात की खूप सुंदर आहे. गाईज इतकी भयंकर ऊन आहे इथे. आम्ही इथे बसचा वेट करतोय विच इज फ्री फॉर एव्हरीवन. आपले प्रायव्हेट कार्स पण घेऊ जाऊ शकतो आपण वर, पण आम्ही बस चूज केली आणि बसने गेलो वर. गाईज बघा किती सुंदर सिटी आहे. ए व्हॉट इज द नेम ऑफ दिस सिटी? यादगिरी. यादगिरी ओनली. हा, सिटी नेम ऑल्सो. हा पूर्ण यादगिरी गुट्टा इथून दिसतो. गुट्टा म्हणजे माउंटेन आणि गुडी म्हणजे मंदिर, टेम्पल. इथून पूर्ण अख्खं शहर दिसतो. गाईज तुम्हाला फोटोज काढायचे असतील तर तुम्ही काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला फोन सबमिट करावा लागेल. आणि जर दर्शन झाल्यावर जर तुम्हाला फोटोज काढायचे आहे, जसं आता आम्ही फोन घेऊन म्हणजे एवढ्या पायऱ्या 200-300 पायऱ्या खाली उतरायचं. गाईज 200-300 पायऱ्या उतरल्यावर खाली गेल्यावर आम्ही फोन आणला आहे फोटोज काढायसाठी. आणि मी म्हटलं थोडं ब्लॉगिंगसाठी पण होईल म्हणून. सो जर तुम्हाला 300 पायऱ्या अजून खाली जाऊन अजून वर येणं होत असेल तर तुम्ही नक्की फोन घेऊन वर जाऊ शकता आणि फोटोज काढू शकता. स्टील वी हॅव दीज मेनी स्टेअर्स. इकडे आमची मित्रमंडळी मस्त वर बसून आहेत आणि आमच्या तिघांना फोन घ्यायला पाठवलं. आता आम्ही चाललो आहे वर आणि ते कॅश लागतं गाईज. तुम्हाला दाखवते कुठे आहे ते सगळं. आली मी वर. हा टेम्पल आहे गाईज. हे सगळे इथे बसून आहेत गाईज. बघा, ह्यांनी आम्हाला खाली पाठवलं इतक्या लांब. इथून हे जे दिसतं ना येलो, आम्ही इथून आलो होतो एंटर करायच्या वेळी. आता तर काहीच गर्दी दिसत नाही आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा भरपूर गर्दी होती. तरी खूप मोठं आहे गाईज. म्हणजे इतकी जास्त ऊन होती ना की मी उभी राहू शकत नव्हती उन्हात. बट स्टील आय टूक जस्ट अ लिटल व्हिडिओ. सो आता तुम्ही बघाल इथे हे मेन टेम्पल आहे, पण इथून डिरेक्ट जाता येत नाही. ते आपल्याला फिरूनच जावं लागतं आतमधनं. आणि तुम्ही विचार करत असाल की इथे लोक का दिसत नाही आहे, कारण ते सावलीत बसले आहेत गाईज. आणि मला बघा, मग आम्हाला हे मिळालं. लहानपणी मला आठवते हे मस्त आम्ही काय छापा म्हणतात ना, काय म्हणतात आय डोंट नो, मस्त मेहंदीसारखं. तर कल्याण बघत होतं यामध्ये की कुठलं करायचं. आणि जसं त्याने प्रिंट केलं ते हातावर, साकेत वॉज लाईक आय डोंट वॉन्ट टू डू इट. अँड द स्ट्रगल ऑफ रिटर्निंग बॅक खूप जास्त कष्टदायक होतं ते. म्हणजे आम्हाला बस मिळत नव्हती, हे तर आता आम्ही पोचलो आहे.
बट आम्ही कसं आलो आहे ना गाईज ते आम्हालाच माहिती आहे. इतकी धक्काबुक्की होत असते तिथे. गाईज आता आम्ही आलो आहे स्वर्णगिरी टेम्पलमध्ये. इतकं सुंदर टेम्पल आहे. अजून दर्शन केले नाही आम्ही, वी जस्ट एंटर्ड. आणि म्हणतात की सायंकाळी इथे आलं पाहिजे कारण इथे पाहण्यासारखं असतं रात्री लाइटिंग्स वगैरे, म्हणून आम्ही जरा थोडं लेट केलं आणि आलो सायंकाळी. This is how temple will be leaving. Nice. You'll see now. We'll see. आता इथे सगळे फोन सबमिट करत आहेत, सो आय थॉट की मी व्हिडिओ घेऊन घेते एक छोटासा क्लिप. आय डोंट नो बाहेर निघाल्यावर किंवा आतमध्ये गेल्यावर मला फोटोज काढायला मिळेल नाही मिळणार. तर छान म्हणजे इथे आल्यानंतर ना एक वेगळंच सुगंधित वातावरण आणि इथली वाईब एकदम पॉझिटिव्ह होती. जस्ट आमचे दर्शन झाले आहेत गाईज. मी आता फोन आणलेला आहे आणि खरं सांगते आतमध्ये गेल्यावर तुम्हाला कोणीच तिथून धक्काबुक्की करणार नाही. तुम्ही छानपैकी दर्शन घेऊ शकता आणि ती एक वेगळीच फिलिंग होती गाईज. इथलं वातावरण, मंदिराची सुंदर आर्किटेक्चर आणि ती पॉझिटिव्ह वाईब म्हणजे अप्रतिम. असं वाटतंय व्यंकटेश्वर स्वामी इथे छान आराम करत आहेत, छान निवांत झोपले आहेत. काही ठिकाणं अशी असतात की आपण जिथे फक्त फोटोज आणि व्हिडिओज काढत नाही पण एक मोमेंट किंवा फिलिंग्स कॅप्चर करतो. आता आमचे दर्शन झाले आहेत स्वामीनारायण मंदिरात आणि इथे एक गोष्ट खूप चांगली आहे की इथे तुम्हाला कोणी पुश नाही करत जेव्हा तुम्ही व्यंकटेश्वर स्वामी समोर उभे असता. सो दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग. खरं सांगायचं तर इथे येण्यापूर्वी मंदिरच असेल फक्त असंच वाटलं होतं, पण इथे आल्यानंतर जी शांतता फील झाली ना ती शब्दात एक्सप्लेन करणं खरंच खूप कठीण आहे माझ्यासाठी. इथे कित्येक लोक त्या पाण्यात कॉईन्स वगैरे टाकतात. काही लोक आपलं मन हलकं करतात त्यांच्यासमोर बसून, त्यांच्याशी बोलून. आय मीन ती फिलिंग एकदम वेगळीच आहे नाही. म्हणजे आपण एवढं फेथ ठेवतो आयुष्यात. जर मला असं वाटतं कोणी तुम्हाला असेल नसेल सांगायला तुमच्या मनातल्या गोष्टी, तर मला असं वाटतं की तुम्ही देवाजवळ सांगून द्यायला पाहिजे, तेवढंच मन हलकं होतं. No. Start once again. ओके ಅಲ್ಲಿ ನಾ 1 2 3 ಸ್ಟಾರ್ಟ್. ಓಂ ನಮೋ ವೆಂಕಟೇಶಾಯ ನಮಃ. ಗೋವಿಂದ गोविंदा. तुम्ही जर इथे 2 मिनटं 5 मिनटंही बसले ना तुम्हाला असं वाटेल की अजून 1 तास 2 तास इथेच बसून राहावं. आणि सायंकाळच्या वेळी तर गर्दी फार कमी झाली होती, तर आम्ही मस्त इथे होतो. आणि माझे फ्रेंड्स मला बोललेच होते की सायंकाळच्या वेळेला खूप छान पाहण्यासारखं असतं कारण लायटिंग्स वगैरे असतात छान लावलेली आणि असं वाटतं की कुठला तरी उत्सवच आहे इथे. आणि आम्ही लकी होतो की आम्हाला इथली आरतीसुद्धा मिळाली. आम्ही छान आरती वगैरे केली. मला वाटतं ही आरती लाईव्ह पण असते कारण तिथे खूप भरपूर सारे कॅमेराज वगैरे होते. श्रीमद्भराङ्कुशप्रकालयावनीयतिविराधि पूर्वाचार्येभ्यो नमः. सर्वेभ्यः श्रीवैष्णवेभ्यः महाभागवतेभ्यो नमः इति नमस्कार. अँड देन आय रिअलाइज की किती लवकर म्हणजे अख्खा एक दिवस आम्ही स्पेंड केला, ते पण 2 टेम्पलसाठी. आणि परत जाताना असं वाटलं की यार किती जास्त माझ्या मेमरीज आहेत हैदराबादमध्ये तरी. आणि तुम्ही बघा की आम्ही ORR वरनं जात होतो, तिथे मल्टिपल कंपनीज आहेत, असं वाटतच नाही की आपल्या इंडियामध्ये आहे. चला आता माझी रिटर्नची फ्लाईट आहे पुण्याची, तर आता मी निघते. आणि भरपूर पावसाचा मोसम झाला आहे, चांगल्याच विजा कडकत आहे तिथे. आणि मला असं माहीत झालं की चांगलाच पाऊस पण पडणार आहे. तुम्हाला दिसत असेल चांगलं विजा कडकत आहे तिथे. आणि मी जशी खाली उतरले ना बसच्या, मी तिथून ते प्लेनपर्यंत जातपर्यंत अख्खी पूर्ण ओली झाली. तर हा होता आजचा व्लॉग गाईज. आजचा दिवस तर माझा एकदम बेस्ट केला. मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि तुमचे काही सजेशन असतील ते पण मला द्या. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अंटिल देन सी या, टेक केअर, गुड बाय.